नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत बी फार्मसी ॲडमिशन प्रोसेस आणि फार्मा डी ॲडमिशन प्रोसेस या दोन्ही काउन्सिलिंग प्रोसेससाठी आपल्याला कुठले लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्या डॉक्युमेंट्सबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। आपलं काही दिवसामध्ये आपला CETचा रिझल्ट लागेल। रिझल्ट लागल्यानंतर पुढच्या 6 ते 7 दिवसामध्ये आपली या ठिकाणी सर्व काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट होतील। तर त्या अगोदर आपल्याला या सर्व डॉक्युमेंट्सची माहिती असणं आवश्यक आहे आणि माहिती मिळाल्यानंतर आपण या प्रोसेसपर्यंत हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणं सुद्धा तेवढेच आवश्यक असणार आहे। तर त्या अनुषंगाने आपण सर्व डॉक्युमेंट्सबद्दल माहिती घेऊ। त्यातल्या त्यात सर्व विद्यार्थ्यांसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत, कॅटेगरी प्रवर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्याला स्पेशल रिझर्वेशन आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। ठीक आहे, तर आता माहिती घेत असताना आपल्याला सर्वप्रथम SSC मार्कशीट आणि HSC मार्कशीट म्हणजे 10वी आणि 12वी हे दोन्ही मार्कशीट आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत। त्यातल्या त्यात आपल्याला जोही आपला 12वीचा मार्कशीट 12वीची जे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे किंवा आपण TC या ठिकाणी कन्सिडर करू शकतो, तर हे आपल्याला 12वीची TC सुद्धा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। यासोबतच विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण जे एक्झाम दिलेले आहे MST CET या MST CETचं ॲडमिट कार्ड आणि आपला जो रिझल्ट येणार आहे या रिझल्ट या दोन्हीची आपल्याला ऑनलाईन प्रिंट आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत। यासोबतच आपल्याला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट त्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट हे दोन्ही डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत। लक्षपूर्वक आहे का, नॅशनॅलिटी आणि डोमिसाइल सर्टिफिकेट काही विद्यार्थ्याचं एकच निघू शकतं, काही विद्यार्थ्याचे वेगवेगळे निघू शकतात, तर हे सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे। त्यानंतर सर्वच विद्यार्थ्याला या ठिकाणी आधार कार्ड आपलं लागणार आहे। ठीक आहे, यासोबतच आपल्याला पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर सिग्नेचर हे पण आपल्याला या ठिकाणी लागणारच आहे। आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला इन्कम सर्टिफिकेट की ज्या पालकाचं म्हणजे विद्यार्थ्याच्या पालकाचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे अशा पालकांना या ठिकाणी जर स्कॉलरशिपचं बेनिफिट घ्यायचं असेल किंवा TFWSचं बेनिफिट घ्यायचं असेल, लक्षपूर्वक आहे का, स्कॉलरशिप बेनिफिट अथवा TFWS बेनिफिट घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी उत्पन्न मर्यादा 8 लाखाच्या आत असणं गरजेचं असणार आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये बरेच विद्यार्थी या ठिकाणी जर CETमध्ये मार्क्स कमी असतील आणि या ठिकाणी नीटमध्ये जर आपले जास्त मार्क असतील तर आपल्याला दोन्ही मार्काचा फायदा जर घ्यायचा असेल तर अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी CETच्या डॉक्युमेंट्ससोबतच नीटचे सुद्धा डॉक्युमेंट्स लागणार आहेत। त्यामध्ये आपल्याला नीटचं ॲप्लिकेशन फॉर्म, नीटचं ॲडमिट कार्ड आणि नीटचा रिझल्ट हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला या प्रोसेसमध्ये लागणार आहेत। ठीक आहे, तर हे झाले सर्व विद्यार्थ्यांसाठी लागणारे डॉक्युमेंट्स। यानंतर जे विद्यार्थी कॅटेगरी प्रवर्गात येतात तर कॅटेगरी प्रवर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतात त्याबद्दल माहिती घेऊ। सर्वप्रथम EWS मध्ये पाहिलं असता की ज्या विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत पण या विद्यार्थ्यांना EWS सर्टिफिकेट मिळू शकतं, त्यातल्या त्यात आपल्या स्टेट काउन्सिलिंगसाठी जे सर्टिफिकेट मिळू शकतं हे सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे। आणि या सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी, लक्षपूर्वक आहे का, सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी 31 मार्च 2024 पर्यंत व्हॅलिड असणं अनिवार्य असणार आहे। ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी SC आणि ST या प्रवर्गात येतात अशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे 2 डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत। ठीक आहे, याच्याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी OBC, SBC, VJ, NT1, NT2, NT3, VGDT या प्रवर्गात येतात अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड फॉर्म 31 मार्च 2024 पर्यंत असणं आवश्यक असणार आहे। एवढे सर्टिफिकेट आपल्याला कॅटेगरी प्रवर्गात येत असणाऱ्या विद्यार्थ्याला लागणार आहेत। आपल्या टेलिग्राम चॅनलवरती खाली लिंक दिलेले आहेत, या टेलिग्राम चॅनलवरती या सर्व डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून किंवा उपलब्ध करून दिली जाईल। ठीक आहे, यासोबतच बरेच असे विद्यार्थी आहेत या ठिकाणी की ज्या विद्यार्थ्याचे पालक या ठिकाणी आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स याच्यामध्ये जॉब करत असतील तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी डिफेन्स एक्स्ट्रा 5% या ठिकाणी रिझर्वेशन मिळत असतं। त्यासोबत जे विद्यार्थी या ठिकाणी फिजिकली हँडिकॅप किंवा दिव्यांगत आहेत तर अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी आपल्याला अपंग सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी मिळत असतं। त्यासोबत बरेच असे विद्यार्थी ऑर्फॅन कॅटेगरीमधून येतात तर ऑर्फॅनसाठी सुद्धा या ठिकाणी बी फार्मसी आणि फार्मा डीमध्ये रिझर्वेशन उपलब्ध आहे। ठीक आहे, तर या रिझर्वेशन अंतर्गत आपल्याला एवढे सर्टिफिकेट लागतात आणि या सर्टिफिकेटचा ज्या विद्यार्थ्यांना फॉर्मॅटही हवा असेल तर फॉर्मॅट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण उपलब्ध करून दिलेला आहे, तर त्या ठिकाणी जाऊन आपण चेक करू शकतात।
ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी पालकांना एक महत्त्वाची सूचना आहे की बरेच विद्यार्थी पालकाचं अजून एक कन्फ्युजन असतं की सर आम्हाला MKB कोटा म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर एरिया याचं रिझर्वेशन बी फार्मसीमध्ये उपलब्ध आहे का, तर याचं उत्तर आहे नाही. त्याच्या व्यतिरिक्त भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त किंवा अल्पभूधारक याचंही सर्टिफिकेटचा आम्हाला या ठिकाणी उपयोग होऊ शकतं का, तर आपल्याला या प्रोसेसमध्ये या ठिकाणी उपयोग होणार नाही आहे. ठीक आहे. जे तुम्हाला या ठिकाणी मी पूर्ण मेन्शन केलेलं आहे एवढेच सर्टिफिकेट तुम्हाला या प्रोसेसमध्ये लागणार आहेत. अशीच माहिती आपण महाराष्ट्रातले किती गव्हर्मेंट बी फार्मसी कॉलेजेस आहेत, त्यानंतर कुठले टॉपचे या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजचे का फी स्ट्रक्चर असणार आहेत किंवा या कॉलेजेसचा का कट ऑफ असू शकतो, याबद्दल संपूर्ण काउन्सिलिंग प्रोसेसची माहिती आपण टोटली यानंतर घेत राहणार आहोत. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स.